जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबारमध्ये गेल्या 15 दिवसापासून व्यावसायिक गॅस पुरवठा ठप्प झाल्याने विद्यार्थी आणि कारागृहातील कैद्यांसाठी प्रशासनाचा तातडीचा निर्णय। आश्रमशाळा, सेंट्रल किचन आणि कारागृहात घरगुती सिलेंडर पोचवलं जात असून विद्यार्थी व कैद्यांना 2 वेळेस जेवण मिळत आहे। घरगुती सिलेंडरवर चालते शाळा, आश्रमशाळा आणि कारागृहाची स्वयंपाक व्यवस्था। जिल्हा प्रशासनाच्या उपाययोजनांमुळे अन्नपुरवठा सुरळीत, विद्यार्थ्यांना आणि कैद्यांना वेळेवर जेवणासाठी प्रशासनाची धडपड। नंदुरबार जिल्ह्यात गेल्या 15 दिवसांपासून व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा ठप्प झाल्याने शाळा, महाविद्यालये, आश्रमशाळा तसेच जिल्हा कारागृहातील भोजन व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती। मात्र विद्यार्थ्यांना आणि कैद्यांना वेळेवर जेवण मिळावे यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने उपाययोजना करत घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरू केला आहे। आश्रमशाळा, हॉस्टेल, सेंट्रल किचन आणि कारागृहात घरगुती सिलेंडर पोहोचवून अन्नपुरवठा सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे। आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम तेल व गॅस पुरवठ्यावर होत असताना जिल्हा प्रशासनाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना आणि कैद्यांना वेळेवर 2 वेळचे जेवण मिळत असल्याचे चित्र आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।